इलेक्ट्रिकल वायरिंग FA पेपर 1 मधील इंडस्ट्रियल कमर्शियल वायरिंग यातील पुढचा टॉपिक बसबारचे प्रकार बघणार आहोत। तर काल आपण 1 ते 5 प्रकार म्हणजे सिंगल बसबार व्यवस्था, मेन व ट्रान्सफर बसबार व्यवस्था, सिंगल ब्रेकर सिस्टीमसह डबल बसबार व्यवस्था, चौथे डबल ब्रेकर सिस्टीमसह डबल बसबार व्यवस्था आणि 5वी डबल मेन बस व ट्रान्सफर बार व्यवस्था असे 1 ते 5 बसबारचे प्रकार बघितले। तर आपण आज पुढचा 1 व अर्धा ब्रेकर बसबार व्यवस्था हा बघूया आणि त्यानंतर पुढचा रिंग किंवा मेश बसबार व्यवस्था। तर मी आता पुढची डायग्राम आणते। तर बघा विद्यार्थ्यांनो, ही आहे आपली 1 व अर्धा ब्रेकर बसबार व्यवस्था। आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे वर 2 बाण आहेत, ॲक्च्युली ते आहेत बस बार्स। काल तुम्हाला मी सांगितलं होतं बस बार म्हणजे काय, तर ॲल्युमिनियम किंवा कॉपरच्या आयताकृती पट्ट्या। त्यानंतर बघा हा सिम्बॉल दिसतो आहे, एक अशी तुटक रेषा आणि त्यामध्ये एक तिरकी रेषा, तो आहे आयसोलेटरचा सिम्बॉल। त्यानंतर खाली असं कॉईलच्या स्वरूपात दिसत आहे, तो आहे आपला CT म्हणजेच काय, करंट ट्रान्सफॉर्मर। CT PT हे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आपण गेल्या वर्षी थोडक्यात बघितले आहेत, तर त्यातला हा इथे CT वापरलेला आहे। त्यानंतर या 2 CTच्या मध्ये एक आयताकृती ठोकळा दिसतो आहे आणि त्याच्या आतमध्ये 2 क्रॉस केलेल्या लाईन आहेत, तो आहे सर्किट ब्रेकर CB। तर हा आयसोलेटर, करंट ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट ब्रेकर याचा मिळून जो आहे तयार झालेला त्याला म्हणायचं ब्रेकरचे मंडळ, सर्किट ब्रेकरचे हे मंडळ। तर अशा प्रकारे या बसबारला 1 2 बघा 1 2 आणि हा 3 असे 3 सर्किट ब्रेकर जोडलेले आहेत। बघा ही आहे फीडर लाईन, फीडर 1 आणि ही फीडर 2। तर याचे एक कनेक्शन बघा, सर्किट ब्रेकरचे जे मंडळ आहे ते एक टोक हे बसबारच्या पहिल्या ॲरोला दिसतं आहे आणि दुसरे जे आहे ते खालच्या बसबारला। अशा प्रकारे हे सर्किट कंप्लीट होणार। बघा आयसोलेटर, ही कॉईल म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर आणि हा सेंटरचा पार्ट म्हणजे रेक्टँग्युलर पार्ट जो आहे आयताकृती, तो आहे सर्किट ब्रेकर आणि हे मिळून त्याचे हे सर्किट तयार होते। तर बघा या 1 व अर्धा ब्रेकर बसबार व्यवस्था याचे फायदे असे आहेत की ब्रेकरच्या कार्यात जास्त लवचिकता असते, म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी असते। या ठिकाणी लोडला अडथळा न करता मेंटेनन्ससाठी कोणताही ब्रेकर काढता येतो। काही जर प्रॉब्लेम झाला मेंटेनन्ससाठी, जर आपल्याला एखादा ब्रेकर काढावा लागला तर इझिली आपण यातला कोणताही एक सर्किट ब्रेकर काढून त्या ठिकाणी दुसरा लावून आपली व्यवस्था चालू ठेवू शकतो आणि अशा प्रकारे कोणताही ब्रेकर या ठिकाणी काढल्यास मेंटेनन्ससाठी कोणताही अडथळा निर्माण होत नाही। त्यानंतर प्रति फीडर 1.5 ब्रेकर या ठिकाणी लागतो। बघा हा जो 1 आणि अर्धा ब्रेकर आहे तो प्रति फीडर, आता या ठिकाणी आपल्याला 2 फीडर दिसत आहेत, बरोबर। आता तुम्ही म्हणाल 1.5 कसा, तर 1 म्हणजे हा समजा हा 1 नंबरचा आणि हा जो 3 नंबरचा आहे याचा हाफ पार्ट इकडे वापरला जातो आणि दुसऱ्या फीडरसाठी हा
दुसरा सर्किट ब्रेकर आणि या 3 नंबरच्या फीडरचं 3 नंबरच्या सर्किटचा हाफ. अशा प्रकारे एका फीडरसाठी 1.5 प्रति फीडर 1.5 असा हा ब्रेकर लागतो. म्हणून याला 1 व अर्धा ब्रेकर बसबार व्यवस्था असे म्हटले जाते. प्रत्येक मंडळ 2 ब्रेकरला जोडलेला असतो. सर्व स्विचिंग ब्रेकरद्वारे होते. तर पुढच्याचे तोटे आहेत. 1 व अर्ध्या ब्रेकरमुळे किंमत याची जास्त असते आणि याचा उपयोग हा 400 किलोव्होल्ट व 200 किलोव्होल्ट सबस्टेशनसाठी वापरला जातो. आता पुढचा आहे रिंग किंवा मेश बसबार व्यवस्था. तर त्याची डायग्राम मी आणते. तर बघा मुलांनो, स्क्रीनवर आपण आता रिंग किंवा मेश बसबार हा जो 7वा प्रकार आहे त्याची आकृती आणलेली आहे. बघा, आपल्याला या ठिकाणी जी जोडणी केलेली दिसते आहे सर्किट ब्रेकर्सची, ती कशी रिंग प्रमाणे दिसते आहे. बघा या ठिकाणी किती सर्किट ब्रेकर्स वापरले आहेत. 1 2 3 4 5 6 सर्किट ब्रेकर हे रिंग सिस्टीममध्ये वापरलेले आहेत. त्यानंतर इथे हा ट्रान्सफॉर्मर, असे या ठिकाणी 2 ट्रान्सफॉर्मर वापरलेले आहेत. बघा त्यानंतर या फीडर लाईन्स आपल्याला दिसत आहेत. बघा ही फीडर 1, या साईडला फीडर 2, त्यानंतर ही फीडर 3, फीडर 4. अशा प्रकारे या ठिकाणी 4 फीडर लाईन, 2 ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर 6 सर्किट ब्रेकरचे मंडळ वापरण्यात आलेले आहेत. आता रिंग म्हणजे एक ॲक्च्युली हे स्क्वेअरमध्ये दाखवले आहेत, पण ते रिंगप्रमाणे आपण त्याला म्हणू शकतो किंवा मेश जाळीप्रमाणे ते बसवले आहेत, म्हणून त्याला आपण मेश बसबार व्यवस्था म्हणतो. तर बघा या सिस्टीमचे फायदे आहेत की या बसबारचे कार्य हे लवचिक असते आणि याचे तोटे म्हणजे दोष उत्पन्न झाल्यास रिंग 2 भागात विभागला जातो. त्याची जी सुरक्षा असेल ती गुंतागुंतीची असते. त्यानंतर सर्व मंडळावर व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर लागतात आणि दोषामुळे ब्रेकर खराब झाल्यास दुसरा मंडळसुद्धा खराब होतो. हे झाले रिंग किंवा मेश बसबारचे फायदे आणि तोटे. आणि याचा उपयोग जास्त करून ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पॉवर स्टेशन असतात त्या ठिकाणी केला जातो. मेनली पॉवर स्टेशनसाठी म्हणजे याचा वापर केला जातो. आता पुढचा टॉपिक आपण बघूया, 3 फेज सप्लायची लोड बॅलन्सिंग. तर यामध्ये बघा 3 फेज सप्लायची लोड बॅलन्सिंगमध्ये तर याचा मुख्य हेतू काय असतो, तर कमाल शक्ती आउटपुटला स्थानांतरित करण्याचे. म्हणजे जी जास्त पॉवर असते, जास्त विद्युत ऊर्जा असते, तिचे जे आउटपुट असेल त्याला स्थानांतरित म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणे. व्होल्टेज ड्रॉप हे करंटचे समचलित असते. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप आणि करंट यांचे इक्वली तिन्ही फेजवर
डिस्ट्रीब्युशन झाले पाहिजे. जर प्रति फेजचा करंट स्थिर असल्याने फेज व्होल्टेज सारखा असतो. फेज करंट सारखे असल्याने आयन लॉसेस प्रति फेजमध्ये सारखा असतो. बघा, आयन लॉस आपण कसा काढतो? I²R, करंटचा वर्ग गुणिले रेझिस्टन्स. म्हणजे फेजमध्ये जर करंट हा सारखा असेल तर प्रत्येक फेजमधला, फेज आपल्याला माहिती आहे R, Y, B असे 3 फेज असतील. फेज म्हणजेच काय? त्या ॲल्युमिनियम किंवा कॉपरच्या वायर्स त्या ठिकाणी असतील. तर या ॲल्युमिनियम किंवा कॉपर यांचा स्वतःचा असा एक रेझिस्टन्स असतो R, आणि त्यातून वाहणारा करंट म्हणजे I. तर I²R म्हणजे हा झाला आयन लॉस. जर त्यातला करंट हा सेम असेल, त्याचं मटेरियल जर सेम असेल, तर याचाच अर्थ काय? तिन्ही फेजमध्ये जे आयन लॉसेस असतील ते सारखे असतील व ठराविक पॉवर लोड कमी होतो. सिस्टीम बॅलन्स असेल, तिन्ही फेज जर बॅलन्स असतील तर फेज व्होल्टेज सारखे असते व करंट अनबॅलन्स होत नाही. बॅलन्स सिस्टीममध्ये न्यूट्रल प्रवाह 0 असतो. न्यूट्रल म्हणजेच काय? तर ज्या ठिकाणी तिन्ही फेजच्या 3 वायर्स एकत्र एका पॉईंटला एकत्र आलेल्या असतात, त्या पॉईंटला म्हणायचं न्यूट्रल. तर त्या ठिकाणचा न्यूट्रलचा प्रवाह हा 0 असतो. 3 फेज इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीममध्ये 3 कंडक्टर असतात व त्यातून AC प्रवाह वाहतो. तिन्ही कंडक्टरमधील प्रवाह हे वेळ अवधीच्या 1/3 फेज फरकात असतो. 3 फेज सिस्टीमची व्यवस्था स्टार किंवा डेल्टा स्वरूपात असते. स्टार व्यवस्था मध्ये 3 फेजसाठी 2 वेगवेगळे व्होल्टेज 230 व्होल्ट किंवा 400 व्होल्ट उपलब्ध होतात. कोणताही एक फेज व न्यूट्रलमध्ये 230 व्होल्ट मिळतो. इतर कोणत्याही 2 फेजमध्ये 400 व्होल्ट सप्लाय मिळतो. जरा आपण याची स्टार कनेक्शनची डायग्राम्स बघूया. तर बघा मुलांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, ही आहे स्टार कनेक्शन आणि ही आहे डेल्टा कनेक्शन. बघा, रेड, ब्ल्यू आणि येलो ते त्याच कलरमध्ये आपल्याला त्या वाइंडिंग्स दाखवलेल्या आहेत. बघा, सेंटरचा ब्लॅक पॉईंट न्यूट्रलने दाखवला आहे. आता आपण न्यूट्रल पॉईंट कुठे सांगितला की जिथे R, Y, B तिन्ही फेज एकत्र एका पॉईंटला मिळतात, त्या पॉईंटला आपण न्यूट्रल पॉईंट असे म्हणतो. बघा, खाली ट्रायंग्युलर स्वरूपात जे आपल्याला डायग्राम हे दिसते आहे, हे आहे डेल्टा कनेक्शन. तर कोणतीही 3 फेज सिस्टीम जी असेल ती एकतर स्टार कनेक्शनमध्ये असेल किंवा डेल्टा कनेक्शनमध्ये असेल. तर स्टार व्यवस्थामध्ये, या व्यवस्थेमध्ये बघा, तिन्ही फेजसाठी 2 वेगवेगळे व्होल्टेज म्हणजे R, Y, B दोन्ही फेजसाठी वेगवेगळे व्होल्टेज म्हणजे 230 व्होल्ट असेल किंवा 400 व्होल्ट असेल उपलब्ध होतात. कोणत्याही एक फेज व न्यूट्रलमध्ये 230 व्होल्ट मिळतो. म्हणजे सपोज R आणि N यांच्यामध्ये आपल्याला 230 व्होल्ट मिळणार, B आणि N यांच्यामध्ये आपल्याला 230 व्होल्ट मिळतील, तसेच Y आणि N याच्यामध्ये आपल्याला 230 व्होल्ट मिळतील. जर कोणत्याही 2 फेजमध्ये 400 व्होल्ट सप्लाय, तर कोणत्याही 2 फेजमध्ये 400 व्होल्ट सप्लाय मिळतो. म्हणजेच काय, R, B यामध्ये आपल्याला 400 व्होल्ट मिळेल किंवा B, Y यामध्ये 400 मिळेल, R, Y यामध्ये 400 व्होल्ट सप्लाय मिळेल, किंवा कोणतेही 2 फेज
यामध्ये 400 व्होल्ट लक्षात घ्या. आणि एक फेज व एक न्यूट्रल यामध्ये किती 230 व्होल्ट याप्रमाणे आपल्याला सप्लाय मिळतो. तर आता डेल्टामध्ये बघूया. डेल्टा व्यवस्थामध्ये एक व्होल्टेज सप्लाय मिळतो. तो व्होल्टेज जरुरीपेक्षा खूपच जास्त असतो. या व्होल्टेजवर मशीन सतत कार्यरत राहते व त्याची कार्यक्षमता 57.79% असते. परंतु लोड बॅलन्स राहिल्यास प्रत्येक फेजमधील वाहणारा करंट हा सारखा असतो. तसेच प्रत्येक फेजचा व्होल्टेज सारखा असतो व मशीनची कार्यक्षमता 100% होते. 3 फेज सप्लायची लोड बॅलन्सिंग हे काल्पनिक आहे, प्रत्यक्षात हे शक्य नसते. तसे आपण मॅक्झिमम प्रयत्न ते बॅलन्स करण्याचे करत असतो, परंतु प्रत्यक्षात हे लोड बॅलन्सिंग 100% होत नसते. तर आता आपला पुढचा मुद्दा आहे वायरिंगमध्ये निर्माण होणारे दोष व उपाय. तर बघा, वायरिंगमध्ये निर्माण होणारे दोष व उपाय. जेव्हा जनरेटिंग स्टेशनमध्ये विद्युत ऊर्जाचे निर्माण होते, जेव्हा जनरेटिंग स्टेशनमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते तेव्हा ते वेगवेगळ्या लोड्सवरती डिस्ट्रीब्यूट केले जाते, जसे शहर, तालुके व ग्रामीण भाग. या भागातून परत त्याचे डिस्ट्रीब्युशन होऊन प्रत्येक उपभोक्त्याच्या घरापर्यंत पोहोचवले जाते. या प्रक्रियेमध्ये व्होल्टेजची स्टेपिंग अप ट्रान्सफॉर्मरद्वारा केली जाते. म्हणजेच काय, व्होल्टेजची जी लेवल असते ती वाढवली जाते, ज्यामुळे उष्णतेच्या स्वरूपात होणारे लॉसेस कमी उद्भवतात. हा स्टेप अप केलेला व्होल्टेज ग्रीड स्टेशनवरती विभागला जातो. विभागणी केलेला व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरद्वारा कमी करून, म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा वापर करून व्होल्टेज लेवल कमी केली जाते व उपभोक्त्याला दिला जातो, म्हणजे कन्झ्युमर्सला दिली जाते. ग्राहकाला तो दिला जातो कमी करून व्होल्टेज. तसेच उपभोक्त्याला विद्युत ऊर्जा इलेक्ट्रिक केबलद्वारा देतात. हे केबल इन्सुलेटेड किंवा अनइन्सुलेटेड असतात. जेव्हा ओव्हरहेड लाईन किंवा अंडरग्राउंड लाईन याप्रमाणे हे केबल दिलेले असतात. ओव्हरहेड म्हणजेच काय, एका पोलवरून दुसऱ्या पोलवर जाणारी ओव्हरहेड लाईन. आणि अंडरग्राउंड म्हणजेच काय, जमिनीच्या आतून जाणाऱ्या केबल्स. अशा 2 प्रकारात सप्लाय दिला जातो. अनइन्सुलेटेड केबलमधील दोष ताबडतोब निघतो. त्याचे निरीक्षण करून केबल कोठे तुटला ते कळते. परंतु अनइन्सुलेटेड केबल, विशेष करून मल्टी कोअर केबल साठी दोष वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बघा, बऱ्याच वेळा आपण जेव्हा केबलचे काम चालू असते त्यावेळी जर तुम्ही बघितलं असेल तर त्या ठिकाणी मोठमोठ्या केबल्स असतात आणि त्या सिंगल कोअर नसून मल्टी कोअर्स, म्हणजे त्याच्या आतमध्ये, इन्सुलेशनच्या आतमध्ये 3-4 अशा मोठमोठ्या केबल्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्यामध्ये जे कंडक्टर असतात
त्यांची संख्या खूप जास्त असते. कोअर ज्या आहेत त्या एकापेक्षा जास्त असतात त्याच्यात. तसेच उपभोक्त्याच्या घरात किंवा कारखान्यात केलेल्या वायरिंग ह्या इन्सुलेटेड असल्याने चुकीच्या कनेक्शनमुळे क्षमतेपेक्षा जास्त लोड लावल्याने वायरिंगमध्ये दोष निर्माण होऊ शकतो. वायरिंगमध्ये निर्माण होणारे दोष आपण टेस्ट लॅम्प, मल्टीमीटर किंवा कंटिन्युटी टेस्टर व मेगर यांच्या साहाय्याने शोधून काढू शकतो. तर आता या केबल्समध्ये निर्माण होणारे दोष कोणते आहेत ते बघूया आधी. तर पहिला आहे ओपन सर्किट, दुसरा आहे शॉर्ट सर्किट, तिसरा लिकेज दोष, चौथा अर्थ दोष आणि पाचवा आहे फ्यूज उडणे. स्क्रीनवर मी ते तुम्हाला दाखवू इच्छिते. बघा मुलांनो, अशा प्रकारचे 5 दोष केबलमध्ये निर्माण होऊ शकतात. ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट, लिकेज दोष, अर्थ दोष, फ्यूज उडणे. तर आपण यातला आता आधी पहिला दोष बघूया, ओपन सर्किट दोष. तर केबल वायरचे वायरिंग केलेले असल्यास वायरमधून कोठेतरी तुटणे किंवा जॉईंटपासून वेगळे होणे हे दोष निर्माण होतात ते ओपन सर्किटमुळे. तर या स्थितीमध्ये केबल तुटलेले असल्याने त्यातून करंट वाहत नाही, कारण सर्किट त्या ठिकाणी खंडित झालेले असते. टेस्टरने प्रत्येक जॉईंटवर स्पर्श करून तपासणी करता येते. टेस्ट बिंदू व ग्राउंडच्या दरम्यान टेस्ट लॅम्प जोडून सुद्धा तपासणी करता येते. जर लॅम्प प्रकाशित नाही झाल्यास त्या ठिकाणी ओपन सर्किट दोष आहे असे समजावे, कारण लॅम्प प्रकाशमान होण्यासाठी आपल्याला सर्किट कंप्लीट होण्याची गरज असते. परंतु त्या ठिकाणी सर्किट खंडित झाल्यामुळे लॅम्पला पुरेसे व्होल्टेज मिळत नाही आणि तो प्रकाशित होत नाही. म्हणजेच लॅम्प प्रकाशित होत नाही आहे याचा अर्थ त्या ठिकाणी ओपन सर्किट दोष निर्माण झालेला आहे. आता यातला दुसरा दोष बघूया आपण, शॉर्ट सर्किट दोष. जर मर्यादेपेक्षा जास्त लोड एखाद्या पॉईंटला जोडल्यास, म्हणजेच जर विशिष्ट अशा कपॅसिटीपेक्षा जास्त जर लोड एखाद्या पॉईंटला जोडला गेला तर त्या ठिकाणची केबल ही गरम होते आणि जास्त गरम झाल्यामुळे त्या केबलवरचे जे इन्सुलेशन आहे ते खराब होते व त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. अशा स्थितीमध्ये प्रवाहाचे मुख्य कोअर जे लोडला जोडलेला असतो. लोड म्हणजे काय? एनिथिंग विच कन्झ्युम्स पॉवर. अशी कोणतीही गोष्ट जी इलेक्ट्रिक शक्ती खर्च करते तिला म्हणायचं लोड. तर बघा, ज्यावेळेस शॉर्ट सर्किट होते त्या स्थितीमध्ये जो प्रवाह असतो तो मुख्य कोअर जो लोडला जोडलेला असतो त्यामधून प्रचंड प्रमाणात वाहतो व फ्यूज उडतो किंवा MCB ट्रिप होते. हे दोष शोधण्यासाठी डिस्ट्रीब्युशन बोर्डमधील फ्यूज कॅरियर काढून व लोड तसेच चालू ठेवून टेस्ट लॅम्पने तपासणी करतात. जर ठराविक बिंदूला टेस्ट लॅम्प जास्त प्रकाशित झाल्यास त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट दोष आहे असे समजावे. बघा, टेस्ट लॅम्प म्हणून आपण काय वापरतो? इनकॅन्डेसेंट लॅम्प वापरतो, साधा बल्ब, इनकॅन्डेसेंट बल्ब. तर जर त्या लॅम्पमध्ये प्रमाणापेक्षा जास्त करंट फ्लो झाला तर तो खूप जास्त प्रमाणात ब्राईटली प्रकाशित होईल, खूप जास्त प्रकाशमान होईल आणि याचाच अर्थ काय? तर त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट दोष निर्माण झालेला आहे. आपला तिसरा दोष आहे लिकेज दोष. बघा, लिकेज दोष.
लिकेज म्हणजेच काय? करंटची गळती, विद्युत प्रवाहाची गळती, लिकेज. जर प्रवाह फेज वायर किंवा न्यूट्रल वायरमधून पृथ्वीकडे जमिनीमध्ये वाहू लागल्यास तो लिकेज दोष असतो. टेस्ट लॅम्पने हे दोष दूर करता येते. टेस्ट लॅम्पचे एक टोक अर्थला जोडा व दुसरे टोक न्यूट्रलला जोडा. जर टेस्ट लॅम्प कमी किंवा अंधुक प्रकाशित झाला तर त्या ठिकाणी लिकेज दोष आहे असे समजावे. पुढचा आहे अर्थ दोष. बघा, अर्थ दोषमध्ये विद्युत पुरवठ्याला जोडलेल्या उपकरणातील कॉईल त्याच्या बॉडीला स्पर्श करत असल्यास त्या बॉडीमधून जर आपल्याला शॉक लागत असेल तर याचा अर्थ त्यामध्ये करंट लीक होत आहे आणि हात लावल्यास आपल्याला त्या ठिकाणी शॉक बसतो. जर चुकून मानवाने त्या बॉडीला स्पर्श केला तर शॉक बसतो. अर्थात हा करंट लिकेज असल्यामुळे आपल्याला शॉक हा अल्प प्रमाणात लागून आपला हात फेकला जातो. परंतु जर त्यात करंट हा जास्त असेल लिकेज तर त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा शॉक आपल्याला बसू शकतो. तर यालाच म्हणायचं अर्थ दोष. बघा, पुन्हा एकदा सांगते. विद्युत पुरवठ्याला जोडलेल्या उपकरणातील कॉईल त्याच्या बॉडीला स्पर्श करत असल्यास जर करंट त्याच्या बॉडीमधून वाहत असेल व जर चुकून मानवाने बॉडीला स्पर्श केला तर त्याला विद्युत शॉक बसतो. यालाच अर्थ दोष असे म्हणतात. टेस्ट लॅम्पचे एक टोक न्यूट्रलला जोडा व दुसरे टोक हे बॉडीला जोडा. जर लॅम्प जास्त प्रकाशित झाला तर त्यात अर्थ दोष आहे असे समजा. त्या उपकरणाची तपासणी करून त्याचा दोष दूर करा. आता आपला पाचवा आणि शेवटचा दोष आहे फ्यूज उडणे. जर मर्यादेपेक्षा जास्त लोड करंट जोडला तर फ्यूजमधून हा करंट जास्त प्रमाणात वाहतो. फ्यूज एलिमेंट तापून, फ्यूज एलिमेंट म्हणजेच काय? फ्यूजच्या आतमध्ये जी बारीक तार असते ती वितळते व ती तुटते. यालाच फ्यूज उडणे असे म्हणतात. जास्त करंट रेटिंगचा फ्यूज तार जोडून दोष दूर करा. अशा वेळेस ती जर फ्यूज हा रिवायरेबल असेल तर आतली तार आपण काढून त्या ठिकाणी दुसरी तार बसवू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे 5 दोष कसे शोधायचे ते आपण बघितले. त्यासाठी वापरण्यात येणारे आपले टेस्ट लॅम्प किंवा मल्टीमीटर किंवा कंटिन्युटी टेस्टर अथवा मेगर हे आपण वापरू शकतो. आता आपला पुढचा पॉईंट आहे इंडस्ट्रियल वायरिंग संबंधी भारतीय विद्युत नियम. यालाच आपण इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स फॉर इंडस्ट्रियल वायरिंग असे म्हणू शकतो. तर हा एक फार महत्त्वाचा असा टॉपिक आहे आपला. बऱ्याच वेळा हा 12 मार्क्सला बोर्ड एक्झामलाही येतो. तर बघूया आपण आता भारतीय विद्युत नियम. तर मुलांनो, या इंडस्ट्रियल वायरिंग संबंधित जे भारतीय विद्युत नियम आहेत हे आपले 31 नियम आहेत. जवळपास मेन मुख्य मुद्दे आहेत हे. तर बघा, इसवी सन 1956 मध्ये इंडियन इलेक्ट्रिसिटी बोर्डने मानवाच्या सुरक्षा व मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी काही नियम तयार करण्यात आले. डोमेस्टिक वायरिंग संबंधी ते नियम आहेत. तर बघा पहिला नियम आहे नियम नंबर 29, रूल 29.
तो आहे विद्युत उपकरणांची इन्स्टॉलेशन, संरक्षण व कार्यव्यवस्था संबंधी. तर या नियमामध्ये त्यांनी म्हटले आहे की सर्व विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईन्स, उपकरणे हे योग्य तपशीलवारचे असले पाहिजे. म्हणजे त्याचे जे स्पेसिफिकेशन आहे ते योग्य असले पाहिजे. त्याचे इन्स्टॉलेशन, संरक्षण व कार्यपद्धतीपासून धोका होणार नाही अशा प्रकारचे ते असावे. यासाठी इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटने दर्शविलेले प्रमाण पाळले पाहिजे. दुसरा नियम आहे नियम नंबर 31, उपभोक्त्याच्या आवारातील कटआउट संबंधी. तर विद्युत महामंडळांनी उपभोक्त्याच्या आवारात प्रत्येक सर्व्हिस लाईनच्या फेज वायरवर लोखंडी पेटी असलेली कटआउट बसवलेली पाहिजे. तिसरा आहे पॉईंट नियम नंबर 32, अर्थिंग, न्यूट्रल कंडक्टर व स्विचेसचे ठिकाण तसेच कटआउट बद्दल ओळख. तर यामध्ये अर्थ कंडक्टर, न्यूट्रल कंडक्टर आदीची जागा कायमस्वरूपी निश्चित करावी. असेच कटआउट व लिंक स्विच हे अर्थिंग केलेल्या न्यूट्रल कंडक्टरला जोडू नये. बघा मुलांनो हे तुम्हाला यामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो 2 मार्कांना की उपभोक्त्याच्या आवारातील कटआउट संबंधी इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल लिहा किंवा आई रूल लिहा किंवा भारतीय विद्युत नियम स्पष्ट करा. हा 1 ते 2 मार्कासाठी असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा कोणतेही 6 नियम लिहा किंवा सगळे नियम लिहा. अशा प्रकारचे यावर तुम्हाला प्रश्नावली असू शकतो. तर आता आपला चौथा मुद्दा आहे नियम क्रमांक 33. हा नियम आहे धारकाच्या जागेत अर्थ कंडक्टरची उपलब्धता संबंधित. प्रत्येक धारकाच्या जागेत अर्थ कंडक्टर आपल्याला हाताळता येईल अशा जागेत करावे. मध्य व उच्च दाबासाठी अर्थ कंडक्टरची देखभाल दिलेल्या काळानुसार करावी. 5वा मुद्दा आहे नियम नंबर 34, उघड कंडक्टर सुलभता संबंधी. घरात उघडे कंडक्टर असेल तर ते उंचवट्यावर असावे. ते कोणाच्याही हाती लागू नये याची दक्षता घ्यावी. परंतु त्याचे स्विच सहज दिसेल व ते सहज हाताळता येतील अशा ठिकाणी असावे. पुढचा आहे नियम नंबर 35, धोक्याच्या सूचनेसंबंधी. तर मध्यम, उच्च व अतिउच्च व्होल्टेज उपकरणांच्या सूचना मराठीमध्ये फलकावर लावली पाहिजे. नियम नंबर 36 आहे कंडक्टर हाताळणी संबंधी नियम. तर अर्थिंग केलेल्या किंवा डिस्चार्ज अवस्थेत असलेल्या कंडक्टरची हाताळणी करावी. पुढचा आहे नियम नंबर 37, पोर्टेबल उपकरणांना लागणाऱ्या केबल संबंधी. पोर्टेबल उपकरणांना सप्लाय जोडण्यासाठी वापरात येणारे केबल खराब इन्सुलेशनचे असल्यास तसेच यांत्रिक हानीपासून सुरक्षित नसतील तर केबल बदलून मग त्या उपकरणाची हाताळणी करावी. नियम नंबर 38, उपकरणांची जागा बदलताना लागणाऱ्या केबल संबंधी. फ्लेक्झिबल केबल जे अतिउच्च इन्सुलेटेड असतात व यांत्रिकदृष्ट्या सुरक्षित असतात अशा केबलचा वापर उपकरणांची जागा बदलताना करावा. नियम नंबर 41, वेगवेगळ्या व्होल्टेज विद्युत मंडळे ओळखण्यासंबंधी. तर जनरेटिंग स्टेशन, सबस्टेशन व इतर ठिकाणी वापरात येणाऱ्या वेगवेगळ्या व्होल्टेजची माहिती लगेच ओळखता यावी असे मुद्रित केलेले तपशील त्या उपकरणांवर जोडलेले पाहिजे. पुढचा आहे नियम 42, विद्युत मंडळाच्या अचानक चार्जिंग संबंधी. विद्युत मंडळाची चार्जिंग करताना दुसऱ्या उपकरणांवर त्याचा परिणाम होणार नाही अशा प्रकारची मांडणी करून उभारणी केली पाहिजे. नियम आहे 43, सुरक्षा साधन संबंधी.
कोरड्या वाळूची लाल बकेट, अग्निशामक यंत्र व प्रथमोपचार पेटी प्रत्येक धारकाच्या घरी असावी. पुढचा आहे नियम 44. इलेक्ट्रिक शॉकमुळे इजा झालेल्या व्यक्तीच्या उपचार संबंधी. इलेक्ट्रिक शॉकमुळे होणाऱ्या इजा व त्यासंबंधी नियमाचे फलक डिस्ट्रीब्युशन बोर्डजवळ लावावे. पुढचा आहे नियम 45. उपभोक्ता, विद्युत ठेकेदार व महामंडळाने घ्यावयाची तजवीज. लायसन्स असलेल्या ठेकेदार किंवा वायरमॅनची विद्युत संच मांडणी, दुरुस्ती, विद्युत वायरिंगची कामे करावी. लायसन्स नसलेल्या वायरमॅनची दिवे, पंखे, स्विच व कमी व्होल्टेजवर चालणारी घरगुती उपकरणांची किरकोळ दुरुस्ती करावी. नियम 46. डोमेस्टिक अप्लायन्सेसच्या देखभाल संबंधी. 5 वर्षातून एकदा अनुभवी परीक्षकाकडून प्रत्येक वापरात येणाऱ्या डोमेस्टिक अप्लायन्सेसची तपासणी करून घ्यावी. नियम 47. धारकाच्या विद्युत संच संबंधी. विद्युत मंडळाकडून प्रत्येक धारकाच्या विद्युत संचची तपासणी किमान 6 महिन्यातून एकदा करावी. त्यासंबंधी सर्व रेकॉर्ड धारकाकडे असावे. नियम 48. विद्युत करंट देण्यापूर्वी विद्युत उपकरणातील लिकेज संबंधी घ्यावयाच्या दक्षता. विद्युत उपभोक्त्यांच्या घरात इन्स्टॉलेशनचा लिकेज करंट हा त्यांना पुरविलेल्या एकूण करंटच्या 1/5000 पट पेक्षा जास्त असल्यास तर महामंडळ त्याची तपासणी करून सूचना देऊ शकतो. अशा कनेक्शन रद्द करू शकतो. नियम 49. उपभोक्त्याच्या हद्दीत होणारा लिकेज संबंधी. जरी उपभोक्त्यांच्या हद्दीत होणारा लिकेज हा त्यांना पुरविलेल्या एकूण करंटच्या 1/5000 पट पेक्षा जास्त असल्यास त्यांना नोटीस महामंडळ देऊन त्यांचे कनेक्शन रद्द करू शकतो. नियम 50. विद्युत पुरवठा उद्योग संबंधी. तर बघा, यामध्ये खालील बाबींची तजवीज केल्याशिवाय विद्युत जोडणी करू नये. त्यातली पहिली आहे, उपभोक्त्याला विद्युत पुरवठा ज्या पॉईंटवरून चालू होतो त्याजवळ योग्य क्षमतेचे सर्किट ब्रेकर बसवले पाहिजे, ज्यामुळे अचानक काही दोष झाल्यास सर्व इन्स्टॉलेशन विद्युत पुरवठ्यापासून हृदय करता येते. दुसरे आहे, प्रत्येक मंडळावर योग्य क्षमतेचे फ्यूज व सर्किट ब्रेकर जोडावे. तिसरे आहे, मोटार व त्यासारख्या फिरणाऱ्या उपकरणाजवळ त्यांना नियंत्रित करण्यासाठी योग्य क्षमतेचे सर्किट ब्रेकर जोडावे. चौथे आहे, वापरलेल्या मशीनचे इन्सुलेशन चांगले असले पाहिजे. मशीन कार्य करताना निर्माण होणारी उष्णता किंवा थंडपणा यामुळे इन्सुलेशन खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि पाचवे आहे, लाईव्ह भाग उघडा ठेवू नये. तर हे झाले नियम 50 मधील 5 उपमुद्दे. आता पुढचा आहे नियम 51. एनर्जी मीटरची सीलिंग व त्याच्या कटआउट संबंधी. विद्युत मंडळाने धारकाच्या घरात बसविलेल्या एनर्जी मीटरला एक किंवा अनेक सील लावावे. त्यात कटआउट दिल्यास ते मीटर बदलावे. नियम 52. विद्युत पुरवठ्यात असलेल्या उणिवासंबंधी इन्स्पेक्टरकडे अर्ज करावा. जर महामंडळाने उपभोक्त्याला त्याच्या विद्युत संचाची मांडणी बरोबर नाही असे सांगून त्याचा विद्युत पुरवठा खंडित केला तर उपभोक्ता महामंडळाच्या प्रमाणित निरीक्षकाकडून सर्व उपकरणाची पाहणी व तपासणी करून त्याबद्दल अहवाल त्या निरीक्षकाकडून घेऊन महामंडळात सादर करावा. तर 48 तासाच्या आत विद्युत कनेक्शन जोडले जाईल. नियम 53. उपभोक्त्याच्या उपकरणाची पाहणी व तपासणी संबंधी फी. जर निरीक्षकाने उपभोक्त्याच्या विद्युत संच मांडणी, पाहणी व तपासणी केली तर उपभोक्त्याला त्याची फीस महामंडळाकडे भरावी लागेल. नियम 54. विद्युत पुरवठ्याच्या गळती संबंधी. विद्युत मंडळाने त्याच्या नकाशात रेखांकित केल्याप्रमाणे प्रत्येक लहान उपभोक्त्यांना योग्य ते कटआउट व सर्किट ब्रेकर बसवावे. एखाद्या उपभोक्त्याचा प्रवाह मध्येच खंडित झाल्यास त्याचा परिणाम दुसऱ्यावर होऊ नये याची काळजी विद्युत मंडळाने घ्यावी. धारकाने स्वतःचे टेक्निशियन पाठवून वीज गळती संबंधी तपासणी करावी. पुढचा आहे नियम 55. उपभोक्त्यास पुरवठा होणाऱ्या वारंवारता
मान्यता संबंधी उपभोक्त्याच्या लेखी परवानगीशिवाय किंवा राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय पुरवठा करणाऱ्याने एसीच्या वारंवारतेत 30 हर्ट्झपेक्षा जास्त बदल करता कामा नये. पुढचा आहे नियम 56 मीटर कटआउट व सीलिंग संबंधी. पुरवठा करणारा कटआउट व मीटरला 1 किंवा 2 सील जोडू शकतो. हे सील पुरवठा करणारा शिवाय कोणालाही तोडता येणार नाही. सील तुटलेले पुरवठा करणाऱ्याच्या निदर्शनास आल्यास योग्य ती दंडात्मक कार्यवाही केली जाईल. नियम 57 उपभोक्त्याच्या हद्दीतील मीटर मेकॅनिझम डिमांड इंडिकेटर व उपकरणासंबंधी. जर मीटर मेकॅनिझम डिमांड इंडिकेटर व उपकरणामध्ये 3% पेक्षा जास्त त्रुटी असतील तर तसे साधन वापरण्यास अयोग्य असतात. नियम 58 उपभोक्त्याच्या विद्युत पुरवठ्याच्या जागेसंबंधी. उपभोक्त्याच्या हद्दीतील कॉन्सेंट्रिक केबलच्या बाहेरच्या अर्थ कंडक्टर याशिवाय सर्व उपभोक्त्यांना जेथे पुरवठा करणाऱ्याने कटआउट बसवलेले असतील त्या कटआउटच्या बाहेर येणाऱ्या वाहकापासून प्रवाह चालू झाला असे समजावे. नियम 60 विद्युत इन्सुलेटर आवरणांच्या रेझिस्टन्स पाहणी संबंधी आहे. तर विद्युत इन्सुलेटर आवरणांच्या रेझिस्टन्स पाहणीसाठी कमी व मध्यम व्होल्टेज असलेले विद्युत वाहक हे त्यात वाढ दुरुस्ती किंवा बदल यासाठी मुख्य सप्लाय लाईनपासून तोडलेले असतील तर असे वाहक महामंडळाने तपासणी करण्यासंबंधी अर्ज केल्याशिवाय मुख्य सप्लाय लाईनला जोडू नये. तर पुढचा नियम आहे नियम 67 अर्थ कनेक्शन. सर्व्हिस लाईन व डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये एक किंवा अनेक बिंदूंचे अर्थिंग करावे. नियम 77 ओव्हरहेड लाईन व जमिनीमधील अंतर संबंधित. कमी व मध्यम व्होल्टेजसाठी 18 फूट किंवा 5.4 मीटर, अतिउच्च व्होल्टेजसाठी 20 फूट किंवा 6.1 मीटर. नियम 79 कमी व मध्यम व्होल्टेज लाईन व इमारतमधील अंतर संबंधित. तर या नियमामध्ये बघा 2 उपमुद्दे आहेत. पहिला आहे सर्व्हिस वायर इमारतवरून किमान 2.5 मीटर उंचीवरून जाऊ द्यावे आणि दुसरे सर्व्हिस लाईन इमारतीच्या बाजूने जाते तेव्हा त्यामधील आडवे अंतर 1.2 मीटर असावे. तर अशा प्रकारे आपण या भारतीय विद्युत नियमांची माहिती घेतली आहे. एकूण हे 31 मुद्दे होते. तर आपण आता पुढच्या टॉपिकमध्ये बघूया इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंगची मेगरने तपासणी. तर आजचे हे लेक्चर आपण इथेच थांबवूया.